नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज. परभणी जमियतुल कुरेश समाजाच्या वतीने महाराष्ट्रात होणाऱ्या कायदेशीर जनावरांच्या व्यापारात होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ पालम तालुक्यात आज दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी जमियतुल कुरेश समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येणार होता, पण काही कारणास्तव मूक मोर्चा न काढता धरणे आंदोलन करण्यात आले व पालम तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. या निवेदनामधील प्रमुख मागण्या होत्या की तथाकथित गौरक्षकांकडून होत असलेली अडवणूक व लूटमार थांबविण्यात यावे, सदरील गौरक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, पालम शहरात कत्तलखान्याची परवानगी देण्यात यावी व जागा उपलब्ध करून देण्यात यावे, पालम शहरात मटन मार्केट बांधून देण्यात यावे व सर्व दुकानदारांना परवाने देण्यात यावे, संपूर्ण परभणी जिल्ह्यातील गौशाळांचे निरीक्षण करून त्यांची तपासणी करण्यात यावी, सुधारित कायदा गौवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्यात यावे, कुरेशी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच शैक्षणिक व रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात यावी. या मागणीसाठी पालम शहरात जमियतुल कुरेश समाज बांधवांनी आक्रमक धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मोबिन महबूब कुरेशी, नगरसेवक पालम, गफार बिबन कुरेशी, मोहम्मद इब्राहिम कुरेशी, साबिर लतीफ कुरेशी, रफीक इमाम कुरेशी, मखदूम लाडजी कुरेशी, सुल्तान कादर कुरेशी, मीरा साहब हैदर कुरेशी, रईस फारूक कुरेशी, इरफान चांद पाशा कुरेशी तसेच पालम शहरातील सर्व समाजातील बांधव व सर्व पार्टीतील पदाधिकारी अधिकारी यांची उपस्थिती होती. सबसे कमजोरी है, इसके बाद मुसलमान समाज में हो चाहे कुरैशी समाज में हो, हर एक को तालीम के ऊपर कोशिश करनी चाहिए. अब इसके बाद में हमारे आए हुए एक मेहमान आनंदराव शिंदे साहब, जो मराठा सेवा संघ के परभणी जिले के माजी जिला अध्यक्ष है, उनसे मैं निवेदन करता हूं कि वो अपने मनोगत व्यक्त करें. ज्या महान मातेने महाराष्ट्राचे दोन कर्तव्य छत्रपती घडवले आणि छत्रपती शिवरायांना 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करायला सांगितलं, ते आमच्या प्रेरणास्थान राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, ज्यांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन शेतकरी कष्टकऱ्यांचं घाम गाळणाऱ्यांचं राज्य स्थापन केलं, असे आमचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी अब इसके बाद में हमारे आगे की कड़ी की तरफ बढ़ते हुए भाई भाई हिंदू मुस्लिम सिख बौद्ध ईसाई आप सब है भाई भाई, फिर आपस में क्यों लड़ते हैं मेरे भाई. शिवबा फुले शाहू आंबेडकर, शिवबा फुले शाहू आंबेडकर आणि मौलाना आझाद या महामानवांना मी नम्र अभिवादन करून आजच्या या मूक मोर्चाचे ज्यांनी आयोजन केलं असे माझे मित्र, माझे नगरसेवक गफार कुरेशी, तसेच सध्या नवीनमध्ये नगरसेवक आहेत असे माझे मित्र मोबिन कुरेशी आणि सर्व पालममध्ये कुरेशी बांधव, तसेच इथे आवर्जून यांनी उपस्थिती लावली असे नगर पंचायतचे नगराध्यक्ष मागे कलापुणे वसंतजी शिरस्कर काका, तसेच या मोर्चासाठी ज्यांनी इथे हजेरी लावली असे सलमान खान मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलमान खान पठाण, माझे मित्र काँग्रेस पार्टीचे नेते अब्दुल्ला पठाण, तसेच माजी नगरसेवक असदुल्ला पठाण, रशीद खान पठाण आणि आता मी सर्वांचे नाव न देता सर्व मुस्लिम बांधव, कुरेशी बांधव आणि हिंदू बांधव
मी फक्त तुम्हाला 1-2 मिनिटासाठी बोलणार आहे. कारण आताच मौलांनी सांगितलं की जनावर न ऐकू देता गोरक्षक हे पोलिसांना पकडून देतात. जेव्हा गोरक्षक पोलिसांना पकडून देतो तेव्हा पोलीस काय करतोय? त्यांची तपासणी पोलीस करतोय का? अरे या पाल्यामध्ये किती भ्रष्टाचार चाललाय यामुळे पोलीसचं लक्ष नाही. परंतु एखादा आमच्या खाती समाजाचा माणूस जर 4 जणांना घेऊन येत असेल तर त्याला तो नाही पकडला जातोय. असं दुराभाव न करता आपल्याला एक मी सांगणार आहे की बाबा शेतकऱ्यांचीही नुकसान आणि खातांचीही म्हणजे खुरीशींचीही नुकसान ती कशी? जेव्हा शेतकऱ्यांचा बैल वयानं आला संपला तो अवतारा चालत नाही तर त्या शेतकऱ्याने काय करायचं? घरी ठेवायचं आणि घरी ठेवलं तर 200 रुपये त्याला खर्च येतो. या 200 रुपयावर पेक्षा खर्च करण्यापेक्षा ते बैल जर त्याने बदलला आणि ते खुरीशी समाजाने घेऊन खाती समाजाने घेऊन जर त्यांचं मांस विक्री केलं तर पुढे बिघडते. आणि या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्र्यांनी तसं या खुरीशी समाजाला लायसन द्यायला पाहिजे. कारण लायसन दिल्याशिवाय हे खुरीशी समाजाची उन्नती होणार नाही. आज मला सांगा, जो 1 महिन्यापासून अंदाजे हे मांस विक्री बंद आहे तर यांची परिस्थिती किती नाजूकमध्ये आहे. यांना शासन का मान्य मिळणार आहे का? यांना काय 4 पैसे देणार आहे का की तुम्ही हा बंद केला म्हणून? आणि या महाराष्ट्र सरकारला फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो, तुम्ही जर या खुरीशी समाजाला अन्याय करत असाल तर त्यांना एसीच्या कॅटेगरीमध्ये टाका ना. आहे का हिंमत? टाका खाती समाजाला एसीच्या कॅटेगरीमध्ये. आणि वेळच त्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना लक्षात येणार तर या खाती समाजाला काय न्याय देणार आहे. दुसरा मी सांगतो, या भारत देशामध्ये एकूण कत्तलखाने किती आहेत? 74 कत्तलखाने आहेत आणि सर्वात मोठे कत्तलखाने 10 आहेत आणि त्या 10 मध्येही सर्वात मोठा कत्तलखाना तेलंगणामध्ये की 400 एकर जमिनीवर तो कत्तलखाना चालतोय आणि त्याचा मालक कोण आहे? त्याचा मालक कोण आहे? आणि त्याचा मालक हिंदू आहे, मुसलमान नाही, कोणता बौद्ध नाही, कोणता ख्रिश्चन नाही, हा हिंदूच आहे. एवढे कत्तलखाने 74 कत्तलखान्याचे अंदाजे मालक काढा निघण्याच्या वर हे हिंदूच आहे. आणि ज्या कत्तलखान्यामधून मांस विक्री होते, त्यांची कातडी विक्री होते, त्यांची त्या कातड्यापासून ते शुद्धीकरण करून त्याचं ते बुटाचे म्हणजे त्यांच्यापासून होणाऱ्या वस्तू तयार होतात. याचं कारण आम्हाला खाती समाजाला जर पोट भरण्यासाठी जर एखादा खाते जर मांस विक्री करत असलं तर त्यांना तुम्ही पकडल्या जातात. त्यानंतरचा विषय की गो रक्षक. गो म्हणजे गाय, गाय म्हणजे माय, गाय माय, मग बैल कोण? बैल कोण सांगा ना. मग हे गाय माय आणि बैल यांचा बाप. आणि काय चाललंय या भारत देशामध्ये? दगड दिसला की त्याला शंभर लावला पडले पाया, झाड दिसला की त्याला मारायच्या चक्रा, आणि सापाला सुद्धा दूर बांधून त्याच्या पाया पडतात.
एवढा मोठा या भारत देशामध्ये काय आहे अंधश्रद्धा. या अंधश्रद्धेमध्ये हा भारत देश आणि डोळतोय आणि खालच्या थरामध्ये असणाऱ्या जातीवर अन्याय होतोय. कारण ते अन्याय थांबवायचा असेल तर अगोदर अंधश्रद्धा बंद झाली पाहिजे. इकडं गावला माया म्हणायचं तुम्हाला माहिती का मनुस्मृतीमध्ये अरे मनुस्मृतीमध्ये ज्या ब्राह्मणाने नगरामध्ये गाय कापून खायची ती पद्धत त्या मनुस्मृतीमध्ये होते. आणि त्या मनुस्मृतीमध्ये गाय कापून खायचं हे पुन्हा ब्राह्मणानं त्यांची पद्धत आता थोडी शिक्क्यामध्ये आली, थोडी शुद्धी करण्यामध्ये आली. आता ती काय कंदीची गाय कापून म्हणजे बोलून खाण्याची पद्धत. म्हणून माझी विनंती आहे खातेक बांधवांना की आपण फार मोठ्या कमी संख्येमध्ये आहात. जोपर्यंत तुमचे लेकरं बाळा पोराच्या इथे येऊन नाही थांबले तोपर्यंत शासन तुम्हाला न्याय देणार नाही. तुम्हाला रस्त्यावरच म्हणायला आहे. मूक मोर्चाचं परमिशन का नाही दिलं? काय करायचं तुम्हाला परमिशनची गरज असते. परमिशनची तुम्ही निवेदन दिलं संपलं ते लोक घेईल पोलीस प्रशासन काम झालं. आणि मूक मोर्चामध्ये तुम्ही कुणाला काय बोलणार नाही, कुणाचं निवेदन घोषित आहे तुम्ही फक्त मिळून इथे येणार होता तरी परमिशन नाही. काय चाललंय पोलीस प्रशासनचं तुम्हाला माहिती आहे का? पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान त्यांच्या पुतळ्यापाशी ठेवले जी झाले 72 पोलिसांना कोणी दाखवून आले. 3 पोलिस ते यांच्यावर त्या खुनाचा दाखला दाखवायचा. हे पोलीस प्रशासन फक्त गरीबावर अन्याय करणार आहे, फक्त बाकी दुसऱ्यावर नाही. दुसऱ्यावर काय केलं की 2 मिनिटात बाहेर आणि गरीबाला 3 दिवस तिथं बसायला चक्र मारा सोडणार नाही. तसं आमच्या खुरेशी समाजाचा जर एखादा टेम्पो पकडायला तर गेलंच नाही त्याला त्याचा बैल गेला पैसे गेले सर्व मग तुला तिथं काय होईल काय खाईल. त्यामुळं माझी विनंती आहे जो गोरक्षक आहे आणि माझा खुरेशी बांधव आहे तुम्ही जनावर घेताना त्याला दाखला दाखवा, त्याला दाखल्याला घ्या. पोलीस तुम्हाला जर गाडी अडवली तर आम्ही आहे. तुम्ही काय करा असे गपचूप घेऊ नका. तुमच्याकडे ज्यांचे बैल घ्या म्हैस घ्या आल्या घ्या काय जनावर घ्यायचे ते घ्या पण त्याचे दाखले करा. आणि दाखले करण्याचा अधिकार प्रत्येक ग्रामपंचायतला नगरपंचायतला नगरपालिकेला असतोय. त्यामुळे थोडीशी समाजाची कुठंतरी डॅमेज होतो. कारण तुम्ही जर ते दाखल्यासारखं नाव नाही घेतलं की पोलीस तुम्हाला पकडतील. तुम्ही दाखला दिल्यानंतर तुम्ही काय झालं त्याच्या मागे ज्यांनी विक्री केली त्याचं नाव आहे पुणे विक्री आणि पुणे घेतली मग तुम्ही काय चाललंय. त्यासाठी आपण थोडस सक्रिय राहिलं पाहिजे. आणि आपल्याला मूक मोर्चाला ज्या मागण्या आहेत इथं आपल्याला नगरपंचायतचे नगराध्यक्ष आहेत आणि मागणी आहे की आम्हाला स्टॉल कत्तलखाना आपल्याला बस स्टॉप आहे का बस स्टॉप म्हणून तुम्ही कत्तलखाना मागायला आणि तुम्हाला लगेच करायला मुद्दाही बघा आणि संधान कुठं बस स्टॉपवर जाऊन बघा अशी मागणी केली काय आहे. आता एखाद्या खेड्याची बाई जर जात असेल गमाशे किंवा लोण्याला तिला वेगळी आली तर तिला कुठून जायचं कुठं जायचं. म्हणून माझी विनंती आहे तुमची मागणी राष्ट्र आहे नगराध्यक्ष आहे ते सांगणार आहे तुमच्या कत्तलखाना काय. आता माझी एक मागणी आहे शांतरा फक्त माझी एकच मागणी आहे की जे आपल्या नवीन आहेत ना भाजीपालेवाले फक्त त्यांची एक महिना 15 दिवस पैशाने चालत त्यांना त्या शरीर वाढवून द्या ना ते तर भाजीमध्ये तयार करायचे काय म्हणाले तिथं भाजीमध्ये तयार करा होती का भाजीमध्ये त्या रोडवर अपघात झाला काय झालं त्याची जबाबदारी काही शिकत आले. आणि तिथून जाता येणार शनिवारी तिथं तर बसता येणार जाता येणार इकडून गाडी आली तिकडून आली की मध्ये चंद्र उभा राहावा बाजूला
मोर्चा काढू आणि आपल्या या मोर्चाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोले गटातर्फे जाहीर पाठिंबा आहे. म्हणून यानंतरच्या मोर्चामध्ये आमचे आरपीआयचे कमीत कमी 500 लोक येतात या मोर्चामध्ये. कारण हे मोर्चा फक्त खाटी समाजाला नसून इथल्या शेतकऱ्याचा आहे, इथल्या मुस्लिमचा आहे, इथल्या बौद्धांचा आहे, यांना शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे. म्हणून या मोर्चाला सर्व फक्त एका जातीपुरता मोर्चा म्हणायचे नसून हे सर्व कष्टकरी शेतकरी या सर्वांचा मोर्चा आहे. आणि दुसऱ्या मोर्चाला आता न्याय मिळाला तर आपण दुसऱ्या मोर्चाला जास्तीत जास्त आणि शिरवार भाईला बोलूनच मोठ मोर्चा नाही, घोषणा देत मोर्चा निघाल एवढी निर्णय देतो आणि इथं थांबतो. जय भीम. ठीक है, शुक्रिया. तो आपने बहुत अच्छी बात रखा है. इसके बाद मैं शेख यूनुस बाबा को निवेदन देता हूँ कि वो आया और अपना जो भी व्यक्तिगत है 5 मिनट के अंदर खत्म करें. बोलने वाले बहुत ज्यादा है, जो भी आज से 5 मिनट. मित्र हो, 2,500 वर्षापूर्वी या महामानवाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या तत्वांचे रक्षण करण्यासाठी बौद्ध धर्माची स्थापना केली असे महात्मा गौतम बुद्ध. या महान मातेने महाराष्ट्राचे 2 कटप्पा छत्रपती घडवले आणि छत्रपती शिवरायांना 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करायला सांगितलं. की आमच्या प्रजास्थान, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब ज्यांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन शेतकरी कष्टकऱ्यांचं घाम गाळणाऱ्यांचं राज्य स्थापन केलं अशा पुढचे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी लेखणी आणि तलवार आयुष्यभर लढवली, कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेले नाहीत आणि अवघ्या 32 वर्षामध्ये ज्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं असे स्वराज्य रक्षक, मी कुठल्या धर्माचे रक्षक म्हणत नाही, स्वराज्य रक्षक, बहुजनांच्या स्वराज्य रक्षक असलेले आपले छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, लोग पाल लिए बैठे हो, जानकर भी अनजान बने बैठे हो, मेरे के लोगों एक हो जाओ, क्यों हिंदू मुसलमान बने बैठे हो. पिछले महीने से हम और हमारे पुरुष स्ट्राइक हड़ताल और इस हड़ताल की वजह बजरंग दल, आरएसएस की आतंकी सोच और गोरख दल के गुंडों का पूरे देश भर में आतंक, महाराष्ट्र के पुलिस, महाराष्ट्र सरकार और गोरक्षक दल के गुंडों की सहायता से हमारे मुस्लिम अनुयायियों को उठाया जा रहा है. जानो माल और सिंह जैसे गंभीर अपराध किए जा रहे हैं. पिछले 10 सालों से हमले कर मोदी हुकूमत आए जब से लेकर आज तक हम पर अन्याय अत्याचार का सिलसिला चालू है, वो रुकने का नाम नहीं ले रहा. जालिमों के हौसले बुलंद है क्योंकि सरकार के अंगरक्षक में, सरकार के पुलिस के सपोर्ट से ये गोरक्षक दल के गुंडे आतंक आए हुए हैं. पुलिस रवैया की सवालों के घेरे हैं. पुलिस राजकीय प्रेशर में गुंडों पर कार्रवाई नहीं करती. पुलिस का दोगला पिछले कई सालों से नजर आता है. देश में राष्ट्रीय फिरकापरस्त सरकार है. जातिवाद अगर सरकार बनती है तो पुलिस भी जातिवाद करती हुई नजर आ रही है. देश में सरकार है तो पुलिस भी फिरकापरस्त करती नजर आ रही है. गोरक्षक दल के गुंडों से मेरा सवाल है, महाराष्ट्र में और पूरे देश में गोरक्षक दल के गुंडों की पप्पा की सरकार है और उनके ही छत्र छाया में उच्च वर्गीय समाज के मुस्लिम नाम से बीफ एक्सपोर्ट के कारखाने चलते हैं. उनके ही छत्र छाया में उच्च वर्गीय समाज के नामों से बीफ एक्सपोर्ट के कारखाने चलते हैं. पहले कारखानों बंद क्यों देते? गाय के साथ भी आप लोग भेदभाव करते हो. जर्सी गाय को फिर आप माता क्यों नहीं मानते?
गाय भाकड़ होगी तो फिर क्या करोगे? गाय अगर भाकड़ होगी तो फिर उसका क्या करोगे? गोरक्षक दल के गुंडों से अपनी मां संभाली नहीं जाती, उसे वृद्धाश्रम में ले जाकर छोड़ देते हो। जब तक वो देश की अर्थव्यवस्था मजबूत करे तो कुछ लोगों का धर्म खतरे में आ जाए। लेकिन जब भारत $3.19 बिलियन का गोश्त विदेशों में मोदी सरकार बेचे तो विकास कर, एक तरफ गौ माता की जय जयकार, दूसरी तरफ उन्हीं माताओं से उन्हीं ब्राह्मणों की कंपनियों से अरबों रुपए में अरबों डॉलर में कमाई। गोरक्षकों, आपने कभी सरकार से सवाल किया है क्या हिंदू उच्च वर्णीय लोगों को कैसे जायज हो जाता है बीज एक्सपोर्ट करना? उनके सिलेंडर हाउस को कदर खाने भाग जानवर गरीब मुस्लिम समाज पोषक दल के गुंडों देश भर में पुलिस तो सरकार की साठगांठ से कैसे प्रताड़ित हुआ है। जो सरकार जानवरों की रक्षा करती है उसी के भारत बीफ एक्सपोर्ट पर ये आता नहीं, ये फेट नहीं, ये व्यापार की राजनीति है। हमारी मांगे महाराष्ट्र सरकार से मतों पर विचार करे, उसमें अमेंडमेंट करे, अगर जानवरों को काटने की परवानगी दे, गोरक्षक दल के गुंडों पर मकोका के अंतर्गत वो रोड रैफरी के अंतर्गत जबरी चोरी जैसे गुनाहों के अंतर्गत उन्हें जेल में भेजे। महाराष्ट्र में कत्ल खाने कानूनी तौर पर लघु कत्ल खानों की पूरी समाज बंदी दे। आखिर में मैं अपनी इस बात इस शेर से खत्म करता हूँ, चलते हैं दबे पांव के कोई जाग ना जाए, चलते हैं दबे पांव के कोई जाग ना जाए, गुलामी के असीरों की ये खास अदा है, खुदी नहीं जो कौम में हक पड़ेगा जा उस कौम हाकिम भी बस उसकी सजा है। आज पालम शहरात जमियतुल कृषी पालम वतीनं जो कथित विरोधात उचलला आहे या ठिकाणी देण्यात येत आहे। पारंपरिक पद्धतीने जनावरांचा व्यापार व मांस विक्री करून आपल्या कुटुंबाची हातिक कुरेशी समाजाच्या व्यवसायात येणारे अडथळे व होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्याबाबत या विषयाचा हा मोर्चा या ठिकाणी आपण आज काढलेला आहे। या ठिकाणी मला तहसीलदार या नात्यानं माझ्याकडे निवेदन आपण देत आहात। हे निवेदन मी या ठिकाणी स्वीकारलं आहे आणि आपल्या निवेदनातील भाग शासनाच्या स्तरावर पाठवण्याचं काम मी लवकरात त्वरित लगेच करेन। आज आपण या ठिकाणी हा मोर्चा ज्या पद्धतीनं शांततेनं काढला, सनदशीर मार्गाने काढला, याबद्दलही मी आपलं प्रशासनाच्या वतीनं मनोमन आभार व्यक्त करतो। समाजाचे नेते हे खरंच चित्र खूप आल्हाददायक प्रसन्न असं चित्र आहे की विषय कुठल्या एका समाजाचा जरी असला तरी त्या सध्या त्या अडचणी या सर्व समाजाचे नेते इथे या ठिकाणी एकत्र येतात आणि ती समस्या ही सर्वांचीच वाटतं। हा जो भावनिक आधार आहे या शहराचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि तो प्रशासनासाठी सुद्धा खूपच आल्हाददायक आनंददायी असंच आहे। असंच वातावरण आपण कायमस्वरूपी ठेवा असंही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या काही भावना आहेत या निवेदनाच्या माध्यमातून शासनाच्या स्तरावर पातळीची कारवाई करण्यात येईल असं एक अभिवचन या ठिकाणी देतो। हे मला पूर्ण गावान खूप प्रसिद्ध आणि मुख्यमंत्री साहेबांच्या दालनात या ठिकाणी पाला परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष वय जमलेले सदस्य सर्व पक्षाचे सर्व समाजाचे सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी जे आपली या अभियानात सहभाग नोंदवला त्याबद्दल कुरेशी समाजाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असं धरणीचा कार्यक्रम सर्व असं करतो। सलमान भाई, पूरे महाराष्ट्र भर में 17 जुलाई 2025 से बाजारों में जानवर खरीदना और मांस की दुकानें 100% बंद है। परभनी जिले का पालम तालुका एक ऐसा तालुका है जहां पर तमाम तरह के मांस बंद कर दिए। आप लोगों ने आह्वान किए थे, ये पहला तालुका है और आज जो यहां पर एकजुटता देखने को मिली है, हर समाज का, हर पॉलिटिशियन, हर व्यक्ति आपके इस मोर्चे में शामिल हो। सबसे बड़ी खुशी की बात ये बताता हूँ, पालम एक परभनी जिला महाराष्ट्र के अंदर ऐसा शहर है, यहाँ सभी जाति धर्म के लोग एक भाईचारे का पैगाम देते हैं और उनका भी वो मराठा आरक्षण का मसला रहा और जो भी रहा तो हम उनके साथ रहते हैं और वो हमारे साथ रहते हैं। और जो आज पालम शहर के कुरेशी बिरादरी की तरफ से जो मोर्चे का आयोजन किया गया था, जो राज्य भर में महाराष्ट्र में
बजरंग दल और आरएसएस के जो लोग कुरैशी बिरादरी को जो गाड़ी रुका के तकलीफ दे रहे हैं, उसके खिलाफ में आज हमारा पालम में धरने आंदोलन रखा गया था। इसमें आज पूरे पालम शहर के और तालुके के सभी समाज के लोगों ने हमारा साथ दिया। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आज 11 अगस्त 2025 को परभनी जिले के पालम तालुके में कुरैशी बिरादरी के जानिब से एक यहाँ पर मोर्चा कैंसिल करके जिस तरह से यहाँ पर एक निवेदन दिया गया है तहसीलदार साहब को, यहाँ पर एक बात खास तौर से देखने को मिली है कि हर समाज का हर पॉलिटिशियन आपके इस निवेदन के समय यहाँ पर मौजूद था। क्या कहना चाहेंगे साहब? हमारे पास सर्व जाति धर्म के लोग सब मिलके यहाँ पर कुरैशी जमीयत कुरैश कमेटी को पाठिंबा दिए और जमीयत कुरैशी के ऊपर जो राज्य भर में जुल्म हो रहा है इसके समर्थन में सब पूरी बिरादरी पूरे मजहब के लोग आए। इनका हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं और उनके भी जो भी मुद्दे होते हैं, हमारे भी समाज के लोग, मुस्लिम समाज के लोग, मुस्लिम कम्युनिटी के लोग उनको सपोर्ट करते हैं। चाहे मराठा आरक्षण हो या जो कुछ मसला हो, मैटर हो, उसके ऊपर हम भी दिलो जान से उनका सपोर्ट करते हैं। उसी तरह हमारे हिंदू भाई भी हमारे इस मोर्चे में, धरने आंदोलन में उन्होंने हमारा साथ दिया, उनका हमारा सपोर्ट किया और हमारी बात और हमारी और किसानों की बात हुकूमत महाराष्ट्र तक पहुंचाई। इस बात की हमें बेहद खुशी है। सलमान, आज पालम शहर में जो यहाँ पर तमाम समाज के लोगों में यूनिटी एक जैसी देखने को मिली। हकीकत में कुरैशी बिरादरी को तकलीफ हो रही है। 17 जुलाई 2025 से कुरैशी बिरादरी के तमाम नौजवान, बुजुर्ग और जो महिलाएं घर में बैठकर काम करती थी, तमाम के तमाम बेरोजगार हो गए हैं। लेकिन उनकी भावना को समझते हुए यहाँ पर पालम शहर के तमाम समाज के जिम्मेदार लोग यहाँ पर आपके मोर्चे में शामिल होने किया है और यहाँ पर आपके मोर्चे को सक्सेस किया है। आपने जो निवेदन दिया है, ये निवेदन भी यहाँ के तहसीलदार के जरिए से महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री तक पहुंचाने का आश्वासन यहाँ के तहसीलदार ने दिया है। क्या कहना चाहेंगे सर? हम प्रशासन को यही कहना चाहते हैं कि जो गोरक्षकों का जो तकलीफ कुरैशी बिरादरी को हो रहा है, गो वंश हत्या बंदी को हमारा विरोध नहीं है। महाराष्ट्र शासन ने जो कायदा किया है गोवंश हत्या बंदी, उसको हमारा समर्थन है। लेकिन गाय और बैल व्यापारी अगर कुरैशी बिरादरी खरीदता है तो शेतकरी को पाल पोसने के लिए भी खरीद सकता है, बिका सकता है ले जाके। लेकिन ये गोरक्षकों का कहना ऐसा है कि भाई ये कुरैशी ने अगर खरीद लिया है तो वो काटने के लिए जा रहा है। ये गलत है। ये वह उनका जो भी सोचना है वो गलत हो रहा है। इसलिए हमारे समाज को, कुरैशी बिरादरी को जो तकलीफ हो रही है, अगर भैंस अगर खरीदी करे तो भी रास्ते में गाड़ी अड़ा करके जो है तो रोकथाम करके वो पुलिस को बुला के गुनाह दाखिल करके भैंस अगर गौशाला में जाती है तो ये बहुत गलत बात हो रही है और इसको शासन ने मान्यता नहीं दी वाली है, क्योंकि शासन ने हमको भैंस और उसका बच्चा जो है उसको बेचने के लिए, काटने के लिए परमिशन दिए वाली है। तो हम प्रशासन से यही कहना चाहते हैं कि ये जो गोरक्षकों का जो हमारे कुरैशी बिरादरी के ऊपर जो अन्याय हो रहा है, इसके बारे में शासन ने सोचना चाहिए और शासन ने हमको न्याय देना चाहिए। यही हमारी भूमिका है। 17 जुलाई 2025 से बाजारों में जानवर खरीदना और मांस की दुकानें 100% बंद है। परभनी जिले का पालम तालुका एक ऐसा तालुका है जहां पर तमाम तरह के मांस बंद कर दिए। आप लोगों ने आह्वान किए थे, ये पहला तालुका है और आज जो यहाँ पर एकजुटता देखने को मिली है, हर समाज का, हर पॉलिटिशियन, हर व्यक्ति आपके इस मोर्चे में शामिल है। सब में बड़ी खुशी की बात ये बताता हूँ, पालम एक परभनी जिले महाराष्ट्र के अंदर ऐसा शहर है, यहाँ सभी जाति धर्म के लोग एक भाईचारे का पैगाम देते हैं और उनका भी जो मराठा आरक्षण का मसला रहा और उधर जो भी रहा तो हम उनके साथ रहते हैं और वो हमारे साथ रहते हैं। और जो आज पालम शहर के कुरैशी बिरादरी की तरफ से जो मोर्चे का आयोजन किया गया था, जो राज्य भर में, महाराष्ट्र में बजरंग दल और आरएसएस के जो लोग कुरैशी बिरादरी को जो गाड़ी रुका के तकलीफ दे रहे हैं, उसके खिलाफ में आज हमारा पालम में धरने आंदोलन रखा गया था। इसमें आज पूरे पालम शहर के और तालुके के सभी समाज के लोगों ने हमारा साथ दिया। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आज 11 अगस्त 2025 को परभनी जिले के पालम तालुके में कुरैशी बिरादरी की जानिब से एक यहाँ पर मोर्चा कैंसिल करके जिस तरह से यहाँ पर एक निवेदन दिया गया तहसीलदार साहब को, यहाँ पर एक बात खास तौर से देखने को मिली है कि हर समाज का हर पॉलिटिशियन आपके
इस निवेदन के समय यहाँ पर मौजूद था। क्या कहना चाहेंगे सर? हमारे पास सर्व जाति धर्म के लोग सब मिलके यहाँ पर कुरैशी जमीयत कुरैश कमेटी को पाठिंबा दिए और जमीयत कुरैशी के ऊपर जो राज्य भर में जुल्म हो रहा है इसके समर्थन में सब पूरी बिरादरी पूरे मजहब के लोग आए। इनका हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं और उनके भी जो भी मुद्दे होते हैं हमारे भी समाज के लोग, मुस्लिम समाज के लोग, मुस्लिम कम्युनिटी के लोग उनको सपोर्ट करते हैं। चाहे मराठा आरक्षण हो या जो कुछ मसला हो, मैटर हो, उसके ऊपर हम भी दिलो जान से उनका सपोर्ट करते हैं। उसी तरह हमारे हिंदू भाई भी हमारे इस मोर्चे में, धरने आंदोलन में उन्होंने हमारा साथ दिया, उनका हमारा सपोर्ट किया और हमारी बात और हमारी और किसानों की बात हुकूमत महाराष्ट्र तक पहुंचाई। इस बात के हमें बेहद खुशी है। आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे। व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। जय हिंद।